आम्ही सारे खवय्ये. महालक्ष्मीचं मंदिर, पन्हाळा, रंकाळा आणि अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीचं माहेर हीच कोल्हापूरची ओळख. आणि सोबतीला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, झणझणीत मटण, चमचमीत मिसळ, या सगळ्याचं रहस्य काय हे तुम्हाला शिकवतोय कल्चर करी मधून. आम्ही सारे खवय्ये कल्चर करी महोत्सव कोल्हापूरमध्ये. अशा या सुंदर कोल्हापुरामध्ये आपण एका अतिशय सुंदर आणि प्रशस्त अशा कॉलनीमध्ये आलो आहोत. आणि ही कॉलनी आहे कलेक्टर ऑफिसच्या जवळ. आणि ज्यांच्या घरी जातोय त्यांचं नाव आहे क्रांती. चला त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. क्रांतीशी गप्पा मारायच्या आहेत, पण आधी ओळख करून घेऊया. नमस्कार क्रांती. नमस्ते. कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि आता कोल्हापूरला आम्ही येऊन धडकलेलो आहे. कोल्हापूरची खवय्येगिरी करायची. पण मला सांगा, तुमचं लग्न झाल्यापासून किती वर्ष आहात कोल्हापूर? का मूळच्याच? मी मूळचीच कोल्हापूरची. नक्की. अत्यंत सुंदर शहर आहे. हो. खूप आवडतं मला कोल्हापूर. तर पोल्युशन नाही, मोठे रस्ते, स्वच्छ, सुंदर. बरं, या कोल्हापुरामध्ये तुमचं घरही सुंदर आहे. तर या घरात राहतं कोण कोण? माझ्या सासूबाई असतात, मिस्टर, एक मुलगा, एक मुलगी. ओके. आणि मग या सगळ्यांच्या बरोबर कोल्हापुराच्या आजूबाजूला एवढी ठिकाणं आहेत, तिथे भटकंती करायला जाता की नाही? हो, जाते. कुठे कुठे गेले? पन्हाळा, राधानगरी, राऊतवाडी. हे मी ऐकलेलं नाहीये. राऊतवाडीला धबधबा आहे. पावसाळ्यात जायला खूप छान ठिकाण आहे तिथं. क्या बात आहे. आणखीन खाण्याची पण सोय अगदी चांगली. हो. आणि जवळ आहे कोल्हापूरच्या? हो, अगदी जवळ आहे. राधानगरी पासून जवळ आहे. असे छोटे छोटे स्पॉट भरपूर आहेत. मोस्ट रोमॅन्टिक पन्हाळा आणि राधानगरी हे सगळे नवीन पॉइंट्स पण मला मिळालेले आहेत कोल्हापुरातले. पण या आहेत ना, ह्यांनी ही सगळी भटकंती कोणाबरोबर केली आहे, त्यांनी काय काय कौतुक केलंय तुमचं, ते बघूया ना आधी. काय म्हणतायत? माझे लग्न झाल्यानंतर प्रथम ज्यावेळी क्रांती माझ्या घरी आली, त्यावेळी तिला स्वयंपाकाबद्दल फारसं परिचय नव्हता. परंतु त्याने थोड्याशा कालावधीमध्ये पूर्णपणे स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि चांगल्या प्रकारे पूर्ण स्वयंपाक करायला लागली. अरे, खाण्याचे जे पदार्थ आहेत ते काय आहेत? सुकं मटण, तांबडा रस्सा आणि अंडा खांडोळी. प्रसन्न चेहरा झालेला आहे. त्याला मस्त. तुम्हाला पण अगदी बरं वाटलं आहे ना? हे असे नेहमीचे खास आवडीचे पदार्थ करायला मिळाल्यावर. तर असेच आम्ही मस्त सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ करतो. पण हे आता तुम्ही अगदी चांगले करायचे. रोज घरी उरकतात तसं नाही करायचंय, कारण त्याच्यातून बक्षीस मिळणार आहे. नाही, जी मराठीची टीम आहे त्यांच्यासाठी मला खास बनवावंच लागेल ना. आणि बक्षीस मिळवण्यासाठी पण. हो. कारण आता सारस्वत स्पेशल जे आम्ही केलेले आहेत, तर त्याचा विनर आम्ही डिक्लेअर करतोय या भागामध्ये. आणि तसंच तुम्हाला तमाम कोल्हापूरकरांना सुद्धा बक्षीस मिळवण्याची संधी आहे. तर आता हे तिन्ही नॉनव्हेज पदार्थ आहेत. हो ना? ओके. तर मग पहिला जो आहे तो काय आहे? खांडोळी, अंडा खांडोळी. पण जो पदार्थ बघतो त्याचं नाव मी विसरले. काय नाव आहे? अंडा खांडोळी. हां, अंडा खांडोळी. तर कोल्हापूरकर तसे प्रसिद्ध आहेत खांडोळी करण्यामध्ये. हो. डायरेक्ट. होय की नाही? तर नडायचं नाही त्यांना अजिबात. त्यांना जर तुम्ही नडलात तर डायरेक्ट तलवार काढून शिवाजी महाराजांसारखे तुटून पडतात. बरं, साहित्य आता बघायचं आपण. पण हा सुप्रसिद्ध मसाला ना? हो, कोल्हापुरी चटणी. हां, सॉरी, कोल्हापुरी चटणी. हां, ओके. हा अप्रतिम असतो आणि हा प्रत्येक पदार्थात आपल्याला घालता येतो. अत्यंत चविष्ट, अतिशय उपयुक्त असा. तर नेक्स्ट टाइम तुम्ही कोल्हापूरला याल तेव्हा हा कमीत कमी 5-1 किलो तरी तुम्हाला घ्यायला लागेल. तर पण तो मसाला पण आहे. पण काय बनतंय अंड्याचं ते नीट बघूया. साहित्य सांगा. 2 अंडी, ब्रेड स्लाइस 2, सॉस, मीठ, कोल्हापुरी चटणी, कोथिंबीर, तेल. तर आपण आता कसं करतोय? 1 तेल चमचा. जास्ती तेल नको. जास्ती तेल झालं तर ब्रेडमध्ये तेल ओढल्यामुळे ब्रेड खुसखुशीत होणार नाही. कुरकुरीत असा ना? हां. डायरेक्ट टाकायचं? डायरेक्ट टाकायचं. आधी अंड? आधी अंड.
हो, इमिजिएट. आपला देशी फ्रेंच टोस्ट होऊ शकतो. एका बाजूने आपण पूर्ण करून घेतोय ना अंडा? हा, एका साईडनं असं भाजून घ्यायचं. आणि हे कधी घालायचं मग? हे पूर्ण झाल्यानंतर हे आता दुसरी साईड आपण बारीक गॅसवर खुसखुशीत हा. भाजून घ्यायची. हो, एकदम प्रॉपर टोस्ट करायचं त्याचा. हा. परफेक्ट झालं ना. हम्म. तर मला असं वाटतं की हा जो पदार्थ, ही जी डिश आहे ती यंगस्टर्सना पण आवडीची आहे. हो. हा. आणि मुलं त्यामुळे खुश आहेत तुमच्यावरती हो. ना. हो. कारण कोल्हापुरी मसाला आणि म्हणजे आजची तरुण पिढीचं जे आवडीचं सोपं अशी रेसिपी, मस्त कॉम्बिनेशन ह्याचं आहे. आणि ती मुलं खुश आहेत आणि त्यांनी काय काय रिपोर्ट दिले आम्हाला तो ऐकायचं करून. हो. बघूया आईबद्दल काय म्हणतात म्हणून. माझ्या ज्या याच्या रेसिपीज आहेत ती त्या इतक्या छान बनवते. नुसतं नॉनव्हेजच नाही तर बाकी सगळ्या गोष्टी, बाकी सगळ्या रेसिपीजसुद्धा ती खूप छान बनवते. व्हेज डिझर्ट्स, माझ्या याच्या जंक फूड जे माझ्या मैत्रिणींनासुद्धा खूप आवडतात. मी काही वेळेला कॉलेजमध्ये गेले की त्या मला नेहमी म्हणतात की सोनिया आज तुझ्या आईला हे बनवायला सांग ना. ती इतक्या छान प्रकारे बनवते. त्यासुद्धा येऊन घरी खूप एन्जॉय करतात. आम्ही खूप एन्जॉय करून तिने जे बनवलं त्याचा खूप चांगल्यापणे आस्वाद घेतो. मला नॉनव्हेजच आवडतं, म्हणजे मटण चिकन हेच आवडतं. आणि ती ज्या प्रकारे करते ते मला आवडतंय खायला. आपण खालच्या बाजूने जो कुरकुरीत करून घेतला टोस्ट, तोही घेतला, मुलांच्या गप्पाही ऐकल्या, कौतुकही ऐकलं. आणि तो जो टोस्ट घेतलाय त्याचं 6 तुकडे असे 8 तुकडे. हा. म्हणजे उचलून खायला खांडोळी म्हणजे छोटे छोटे पीसेस आले. येस, कम्प्लीट बारीक. हा. त्याच्यावर आता बाकीचा मसाला Ketchup. टाकायचा. हा. हीच ती सुप्रसिद्ध चटणी कोल्हापूरची. पण या चटणीमध्ये सगळं असतं ना, गरम मसाले, हो. कांदा कांदा, पण असतो? लसूण, हा. आलं, तीळ, खसखस, कोथिंबीर. अच्छा, ड्राय करायची का कोथिंबीर सुकवून? कोथिंबीर धुवून सुकवून घ्यायची हा. आणि मग चटणीत मिसळायची ती. हो. हे आता आपण मस्त डेकोरेशन करायचं. असा छान असा हा पदार्थ आहे, हा नक्की करा. अंड्याची खांडोळी. तर आम्ही आतापर्यंत साहित्य काय काय घेतलं, कृती काय काय केलं. अंडा खांडोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 फेटलेली अंडी, 2 ब्रेड स्लाइस, टोमॅटो सॉस, मीठ, कोल्हापुरी चटणी, कोथिंबीर आणि तेल. कृती: 2 अंडी फोडून त्यामध्ये मीठ घालावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये अंड घालून त्यावर लगेच ब्रेडची स्लाइस घालावी. ब्रेड दोन्ही बाजूनी परतून त्यावर टोमॅटो सॉस, कोल्हापुरी चटणी, मीठ आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.